तिकडे बीडमध्ये दलित समाज अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करू देणार नाही असा मोर्चाचा अजेंडा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे। विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त पहिल्यांदाच एकाच झेंड्याखाली एकवटलेले दिसतात। महिन्याभरापासून दलित ऐक्य मोर्चाची बांधणी सुरू होती। वाड्या वस्त्या तांड्यांवरती अनेक बैठका झाल्या। विशेष म्हणजे सामान्य महिला आणि महाविद्यालयीन तरुणी या मोर्चामध्ये अग्रभागी दिसतात। मोर्चाचं नेतृत्व त्या करतील। मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस कोड आहे। शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असून 1,500हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील। बीडवरून गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। गोविंद, काय चित्र पाहायला मिळतंय बीडमध्ये या मोर्चात? निश्चित प्राजक्ता, खरं तर जो हा मोर्चा सुरू झालाय सकाळी 9 वाजल्यापासून शहरातल्या चारही दिशेने वेगवेगळे मोर्चेकरी शहरामध्ये सामील होत होते आणि कदाचित बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये दलित समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। कारण आपण बघितलं की मागच्या 15 दिवसापासून या मोर्चाची तयारी बीड जिल्ह्यामध्ये चालू होती। बीड जिल्ह्यामधले अनेक राजकीय संघटना, पक्ष, वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातले लोक यासाठी कामाला लागले होते आणि म्हणून या मोर्चामध्ये जे सहभागी झालेले आहेत आम्ही सकाळपासून पाहतोय की अगदी चिलीचिमुकल्या 5 वर्षाच्या मुलापासून अगदी वृद्ध माणसांपर्यंत सगळ्या प्रकारची माणसं यामध्ये सामील झालेले आहेत। एकूणच या मोर्चेकरांची पहिली मागणी हीच आहे की कोपर्डी प्रकरणातील जे नराधम आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे। असं असलं तरी अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघालेला आहे आणि राज्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये दलित समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। एकूणच या मोर्चाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी एक ड्रेस कोड आहे आणि हे पहिल्यांदा होताना पाहायला मिळत आहे। यामध्ये जे पुरुष सहभागी झाले त्यांच्या अंगावरती पांढरा शर्ट पाहायला मिळतोय, पांढऱ्या कलरची पॅन्ट, आणि ज्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांच्या अंगावरती आपल्याला पांढऱ्या शुभ्र साड्या पाहायला मिळतात। आणि एकूणच या मोर्चाचं नियोजन सुद्धा अगदी काटेकोरपणे करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून निघणारा हा मोर्चा माळीवेस करून शिवाजी चौकामध्ये जाईल आणि शिवाजी चौकातून हा मोर्चा तसंच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व ही महाविद्यालयीन तरुणी करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते किंवा कुठलेही कार्यकर्ते यामध्ये अग्रस्थानी असणार नाही आहेत। त्यामुळं एकूणच बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ज्या प्रकारे दलित समाज एकवटला आहे तो मोठा संदेश आहे। कारण यामध्ये दलितांसोबतच इतर भटक्या जमातीचे समाज बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि मागणी हीच आहे की अॅट्रॉसिटी कायदा रद्द नाही झाला पाहिजे। अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनामध्ये बीडमध्ये हा दलित समाजाचा मोठा एल्गार पाहायला मिळतोय। प्राजक्ता, गोविंद, तुर्तास धन्यवाद। या सगळ्या संदर्भातली माहिती वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू।